नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतामध्ये टेस्ला कारच्या आगमनाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती। अनेक फीचर्समुळे टेस्ला कार जगभरातील कार प्रेमींच्या हृदयावरती राज्य करते। त्यामुळे आता तो दिवस लांब नाही जेव्हा टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार भारताच्या रस्त्यावरती धावायला सुरुवात करतील। यासाठी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क एप्रिल महिन्यापर्यंत भारतामध्ये त्यांचं रिटेल ऑपरेशन सुरू करण्याचा विचार करतायत। टेस्ला सुरुवातीला बर्लिन प्लांटमधून इलेक्ट्रिक कार आयात करण्याचा विचार करते। टेस्लाने भारतामध्ये आपल्या शोरूमसाठी ठिकाणं देखील निवडली आहेत। मुंबईतील बीकेसी बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि नवी दिल्लीच्या एरोसिटीमध्ये शोरूम उघडण्याची योजना असल्याचं सांगितलं जाते। कंपनी सुरुवातीला भारतीय बाजारपेठेसाठी सुमारे 22 लाखांपेक्षा कमी किमतीची इलेक्ट्रिक कार ही लॉन्च करू शकते। उत्पादनाबाबत अद्याप कुठलीही घोषणा मात्र करण्यात आली नाहीये। कंपनी भारतीय पुरवठादारांकडून कारचे भाग खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करते। अहवालामध्ये असा दावा करण्यात आलाय की 2025च्या अखेरीस टेस्ला भारतीय पुरवठादारांकडून सुमारे 8,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे पार्ट्स मिळवू शकते। त्यानंतर आयात शुल्कामध्ये देखील 70% कपात होऊ शकते। अलीकडेच टेस्लाने आयात शुल्कामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्यास उशीर केला होता। सध्या 70% आयात शुल्क लागू आहे, जे पूर्वी 110% होतं। भारत सरकारनं सुमारे 35 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या कारवरील कस्टम ड्युटी ही 70% कमी केली आहे। आता टेस्लाला आशा आहे की सरकारकडनं आणखी कपातही केली जाऊ शकते। याशिवाय टेस्ला भारतामध्ये उत्पादन युनिट स्थापन करण्याचा विचार करते। या संदर्भामध्ये कंपनी महाराष्ट्रामध्ये जमिनीचा शोध घेते। या दरम्यान इलॉन मस्क भारतामध्ये येऊ शकतात। अहवालामध्ये असा दावा करण्यात आलाय की या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाव्य भारत भेटीदरम्यान इलॉन मस्क त्यांच्यासोबत येऊ शकतात। टेस्लाने भारतामध्ये नोकऱ्या देखील सुरू केल्यात आणि लिंक्डइनवरती 13 नोकऱ्यांसाठी जागा देखील आहे असं सांगण्यात आलंय। या सर्व घडामोडी या महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी आणि इलॉन मस्क यांच्या भेटीनंतर घडल्यात। या दरम्यान दोन्ही देशांनी परस्पर व्यापार मजबूत करण्यासंदर्भात चर्चा केलेली आहे। तर मग अशा पद्धतीनं आता टाटा आणि महिंद्रा यांच्यासोबत डायरेक्ट कॉम्पिटिशन ही टेस्लाची असणार आहे। तरी पाहावं लागेल की कोणत्या किमतीमध्ये ते कार लॉन्च करतायत आणि किती टक्कर ते देत आहेत ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।